नागिन म्हटलं तर आजही दोन गोष्टी डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे खुद्द नाग आणि दुसरं म्हणजे बॉलिवूडच्या पहिल्या फिमेल सुपरस्टार श्रीदेवी. त्यांनी नगीना चित्रपटात साकारलेली आयकॉनिक नागिन आजही सिने लव्हर्सच्या लक्षात आहे. पण नागिनाचा रोल करून त्यांना स्वप्नात सुद्धा साप दिसायचे असा प्रसंग घडला होता. तसं श्रीदेवी यांची अभिनय आणि नृत्यातली वर्सेटॅलिटी कायमच प्रेक्षकांना भावली. त्यात नगीना तर प्रचंडच गाजला. पण तुम्हाला माहितीये का, यामध्ये आधी जयाप्रदा दिसणार होत्या, पण खऱ्या सापांसोबत शूटिंग करावं लागणार या भीतीनं जयाप्रदा यांनी माघार घेतली आणि नगीना श्रीदेवींना मिळाला. एका इंटरव्ह्यू मध्ये श्रीदेवींनी त्यांना सापांची स्वप्न पडतात असं सांगितलं होतं, कारण अनेकदा खऱ्या सापांसोबत शूट करावं लागत होतं. शिवाय चित्रपटातील मैं तेरी दुश्मन हे गाणं शूट करताना डोळ्यांमध्ये त्यांनी लावलेल्या लेन्सचा त्यांच्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम देखील झाला होता. नगीनाची आणखी एक खासियत म्हणजे त्यांनी नगीना चित्रपटासाठी ऋषी कपूर पेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. ज्या काळात मेल ऍक्टर्स बॉलिवूडवर राज्य करत होते, तेव्हा श्रीदेवी यांनी एंट्री करत फिमेल ऍक्ट्रेसना एक नवीन ओळख मिळवून देत यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून आपलं नावलौकिक मिळवलं. 1985 ते 1992 पर्यंत त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. 2018 मध्ये आलेला झिरो हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आपल्या अभिनय नृत्य कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांना जयंती दिनी कलाकृती मीडियातर्फे विनम्र अभिवादन.